बरसाए रखना मेरी बिगड़ी बनाना जय देव जय देव। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विराज एक्स जे. मी तुम्हा सर्वांचा मित्र विराज माविनकट्टी तुम्हा सर्वांसाठी एक नवीन व्लॉग घेऊन येत आहे. तर मागच्या हफ्त्यामध्ये मी गणपतीचा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला. त्यासाठी तुम्ही दिलेल्या सहकाराबद्दल आणि त्या लोकांना तुम्ही ज्यांना शेअर कराल त्या लोकांसाठी मनापासून धन्यवाद आहे. कारण तुमच्यामुळेच माझे व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि तुमच्यामुळेच माझा यूट्यूबच्या चॅनलसुद्धा भरपूर प्रमाणात ग्रो होतो आहे. आणि अप्रॉक्सिमेटली आपली जी विराज IXची जी फॅमिली आहे ती 1600 लोकांच्या वरती क्रॉस झालेली आहे. तर त्या सगळ्यासाठी धन्यवाद तुम्हाला सर्वांना. तर हा व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये तर प्लीज माझा यूट्यूबचा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. तिथं खालती एक छोटासा बटन असतो, त्या बटनवर क्लिक करा सो दॅट मी जे पण व्हिडिओज बनवतो ते तुमच्यापर्यंत पोचता येईल. तर हा व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी एवढंच सांगेन की आता मूर्तिकार जे गणपती बनवायला लागलेत तर मग मी सर्वांच्या शेडमध्ये जाऊन छोटे छोटे व्हिडिओज बनवेन जिथं गणपती मिळतात, ज्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे असं एक सोपं होईल की बाबा कुणाकडे जाऊन तुम्ही ते मूर्ती बघू शकताय. कारण बेळगावात असे भरपूर जणे आहेत जे पेंडचे गणपती किंवा हाताचे गणपती किंवा बाहेरचे गणपती आणून त्यांनी सेल करतात. तर त्याच्यामुळं तुम्हाला एक सोपं होईल की बाबा हे व्हिडिओ बघून तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडनं बुक करून तुम्हाला तुमच्या घरी तुम्ही विघ्नहर्ताला आणू शकताय. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे कपिलेश्वर मंदिराच्या बॅक साईडला, जिथं श्री गणेश चित्रकला म्हणून आहे. तर मूर्तिकारांचं नाव आहे मारुती ज्योतिबा कुंभार. तर आपण त्यांच्याकडे आलो आहे. त्यांच्याकडं ऑलरेडी छोट्या मूर्तींचे जे घरगुती गणपती आहेत त्याचं पेंटिंग सुरू झालेलं आहे. तर चला आपण त्यांच्या वर्कशॉपमध्ये जाऊया. तर ऑलरेडी थोडे जणी गणपती बनवायला लागलेले आहेत. काका आतून जाऊ का मी जरा? धन्यवाद. तर इथे ऑलरेडी त्यांनी मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहेत. जर कोणाला ह्यातली कुठली मूर्ती आवडली असेल तर मग तुम्ही ह्यांच्याकडे इथं येऊन बुक करू शकताय. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं नावसुद्धा यूट्यूबमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं असतो. तर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. हेच ओनर आहेत मारुती कुंभार नाही हो. तर मग आता थोडेफार पेंटिंग चालू आहेत. ह्याचं बुकिंगसुद्धा चालू आहे. पेंटिंग जो आहे तो आतल्या सेक्शनमध्ये इथं केला. ह्यानंतर आपण आलेलो आहे ओमकार चित्रकला आर्ट्स. ह्याचे बऱ्यापैकी व्हिडिओज माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती किंवा आपला जो एक हे आहे इव्हेंट आहे जसं गणेशोत्सव इव्हेंट बेलगाम म्हणून. तर आम्ही दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षीच आम्ही हे इव्हेंट सुरू केलेलं आहे, जिथं गणपतीचं आम्ही आयडल किंवा डेकोरेशन ह्याचं कॉम्पिटिशन ठेवतो. तर ह्या वर्षीसुद्धा मागच्या वर्षीप्रमाणे आम्ही ठेवणार आहे. तर आता ओमकार चित्रकला आर्ट्समध्ये ऑलरेडी मूर्त्या तयार होत आहेत. तर त्याचा जो पेंटिंगचा जो सेक्शन आहे तो अजूनही कंप्लीट व्हायला ॲटलिस्ट 15 ते 20 दिवस लागणार किंवा लास्ट वीक ऑफ ऑगस्टमध्ये हे जे आता मूर्त्या तुम्हाला दिसायला लागलेत ह्याचं कम्प्लिशन होईल. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्याबद्दल म्हणजे ओमकार चित्रकला आर्ट्सबद्दल मला सांगायची आहे. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो की 15 ऑगस्टपर्यंत बुकिंग ओपन आहे, पण इतक्या लोकांचे बुकिंग आलेत की त्यांनी ऑलरेडी आपल्याकडचं जे बुकिंग आहे ते बंद केलेलं आहे. तर ह्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. तर मित्रांनो, ह्याच्यानंतर आपण आलेलो आहे कदम आर्ट्स गणपती स्टॉल बेळगाव. तर हे आहे आपलं SPM रोडवरती, म्हणजे मेन रोड जो आहे जो शिवाजी गार्डनला जातो आहे तर तिथं आहे आपण. तर तिथे जेव्हा तुम्ही येता तर इथे एक मोठा बॅनर लावलेला आहे. तर इथे एक छोटंसं मोठं इथं बाहेर एक हे लावलेलं आहे स्टँडी. तर इथे आपल्याला आत यायला लागतं आहे. आत येऊन मग तुम्हाला बऱ्या प्रकारे इथं आय थिंक काय श्री विश्वकर्मा मंगल कार्यालय वाटते. तर इथंसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी मूर्ती बघायला मिळतील. मोठ्यापासून लहान किंवा लहानांपासून मोठे असे तुम्हाला भरपूर प्रमाणाने मूर्ती बघायला मिळत आहेत.
जसं हे बघा हत्ती आणि गणपती आहे, त्यानंतर मागे हत्तीचा छोटासा प्रभावळ आहे आणि हे आहे, त्यानंतर इथं गणपतीचा आहे, हा पण छान आहे, मागे प्रभावळ आहे, गणपती आहे, नंतर मोठे पण गणपती येतात. हे सगळे POPचे आहेत. POP आणि शेडू हे दोन्हीचं मिश्रण असून असे भिन्न भिन्न प्रकारचे तुम्हाला मूर्ती बघायला इथं मिळतील. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही कदम आर्ट्सकडे येता त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला श्री आर्ट्स म्हणून आहे. तर इथं आत जायला पाहिजे. आत जाऊन तुम्हाला इथं आत 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 थोडंसं बघून यायला लागणार, कारण गड्डा वगैरे आहे. तर बघून या, सावकाश या. तर इथं आपले मूर्त्या ठेवलेल्या आहेत, छोटे छोटे बालगणपती आहेत, POPचे मूर्ती आहेत. तर तुम्हाला ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना इथं येऊन बुक करू शकताय. कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो 3रा क्रमांक खालती डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेला आहे. मित्रांनो, ह्यानंतर आपण आलेलो आहे श्री साई आर्ट्सला. आपण आत्ता मगाशी इथंच गेलेलो. तर इथून जरा पुढे आलात ना तर राईट साईडला, तुमच्या राईट साईडला साई आर्ट्स म्हणून आहे, ज्यांचं बुकिंग ऑलरेडी चालू आहे. तर आपल्याला आत गेल्यावरती इथं सुद्धा छोट्या आणि मोठ्या बऱ्या प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आपल्या चौथ्या शेडमध्ये, गणेश म्युझियम म्हणून. तर आपलं हे आहे सुको बँकच्या अपोजिटला. दिस इज महात्मा फुले रोड आणि त्याच्या बरोबर अपोजिटला. आणि ऑलरेडी पाऊस आलेला आहे, तर आपण आता आत जातो आहे. तर ह्यांच्याकडं बऱ्यापैकी गणपतीचे म्हणजे जे तुम्हाला स्टाईल म्हणतो किंवा पॅटर्न्स म्हणतो, बऱ्यापैकी प्रकारचे तुम्हाला बघायला मिळतील. आणि जे तुम्हाला माझे व्हिडिओज बघता, भरपूर जणी तो व्हिडिओज इंस्टाग्रामवरती मी जे व्हिडिओज घालतो, म्हणजे माझा जो चॅनल आपला पेज आहे विराज IXG म्हणून किंवा एकदंत_ बेलगाम म्हणून जे आहे, तर त्याच्यामधले जे व्हिडिओज आहेत, जे मूर्ती बनवलेले आहेत, तर ते ह्याच शेडमधले आहेत. तर चला आपण एक एक मूर्ती बघू. आता फायनली आपण लास्टला आलेलो आहे वडगाव पाटील गल्लीमध्ये. इथं एक खूप छान अशी मूर्ती ह्या वर्षी बनवलेली आहे, रामाची मूर्ती बनवलेली आहे. आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओसुद्धा बऱ्यापैकी रिलीज झालेला आहे. ते चिंतामणी आर्ट स्टुडिओ म्हणून आहे. तर आपण ती मूर्ती आधी बघू, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. तर हे त्यांचं वर्कशॉप आहे जिथं त्यांनी काम करतात. आत्ता अजूनही मूर्ती तयार नाही आहेत, पण येत्या
अजून एक 8-10 दिवसामध्ये मूर्ती सगळे तयार होतील. पण ज्या मूर्तीबद्दल मी बोलतोय ती मूर्ती ही आहे, रामाची मूर्ती आहे. आणि इथं हातामध्ये त्यांच्या बाण आहे. खूप छान अशी मूर्ती बनवलेली आहे. तुम्ही ह्यांच्या पेजवरती जाऊन ती मूर्तीचा जो व्हिडिओ आहे किंवा फोटो आहे तो फोटो नक्की बघा. कारण असं इश्यू आहे की फोटो काढता कोणी, व्हिडिओ काढता कोणी आणि आपल्या पेजवरती घालून ते स्वतःचं क्रेडिट घेतं कोणीतरी दुसरं. मित्रांनो, आता हा एक अजून एक पॅटर्न आहे जो त्यांनी बनवलेला आहे. म्हणजे दरवर्षी बनवतातच, पण हे दाशाळ नाही, आपलं कमळ आहे. कमळावरती गणपती बसलेला आहे. लोकांना जे वाटतं ना की मूर्तिकाराचं काम आहे की बाबा मोल्ड काढणं त्यानंतर बनवणं, पण मागच्या वेळेला जसं मी व्हिडिओच्या संदर्भात सांगितलेलं आहे की मूर्ती करणं त्यानंतर त्याला आकार देणं हे किती कठीण आहे, कष्ट आहे. एकदा मूर्तिकाराबरोबर बसा, मग तुम्हाला कळतं आहे की किती त्याच्यात परिश्रम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक म्हणजे गणपतीच्या जागेला येऊन त्याचं बार्गेनिंग करतात. ठीक आहे, तुम्ही थोड्याफार गोष्टी कराव्यात, पण काय बा मूर्ती एवढी का जास्त, एवढी का जास्त, आम्हीसुद्धा म्हणत होतो. पण ज्या वेळेला आम्ही मूर्तिकारांबरोबर जायला लागलो, बोलायला लागलो, तेव्हा कळालं की शेडू किती महाग आहे, लोखंड किती महाग आहे, किंवा आपलं जे पाट आहे ते किती महाग आहे. आणि त्याला लागणारा परिश्रम आहे, त्याला तुम्ही कॉस्ट लावू शकत नाही, पण तरी थोडंफार तरी कॉस्ट आपण देऊ शकतो. तर आपल्याबरोबर जे आता मूर्तिकार आहेत, ज्याने बोलणार आहेत, त्याचं नाव शुभम बाळेकुंद्री आहे. तर शुभम, तुला रामाची मूर्ती बनवायची ही प्रेरणा कुठून आली? जे अयोध्यामध्ये जे रामाचं मंदिर उभं आहे, ओके. बनवायला जे मोदी साहेबांनी केलं, त्यामध्ये भारतामध्ये जे रामांचं पुरं वातावरण आहे त्याच्यातून मला ही एक कल्पना आली की यावर्षी राम कॉन्सेप्ट घेऊन त्यावरती मी हे करू शकतो. अच्छा, त्याच्यावरती मूर्ती बनवायची. बरं, जेव्हा तुम्ही बनवताना मनात कसला भाव आलेला? मनात असा काय कोणता भाव नाही. जे रामाची पहिल्यापासून जी भक्ती आहे बाप्पावरती, ती सण उतरलेली बाप्पा